आणि राज्यसभा उमेदवारीचा निर्णय हा केंद्र पातळीवर होतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। पक्षामध्ये आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही असं अशोक चव्हाण यांनी आपल्याला सांगितलं असल्याचं सुद्धा फडणवीसांनी म्हटलं। राज्यसभेचे अर्ज कोण भरतील कोण भरणार नाही याचा निर्णय केंद्रीय भारतीय जनता पार्टी करते। केंद्रीय भारतीय जनता पार्टी राज्यसभेच्या आमच्या उमेदवारांची घोषणा करेल, ती केल्यावर तुम्हाला समजेल। अशोकरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये बिनशर्त प्रवेश केला। त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये योगदान देण्याची संधी मला द्या, बाकी मला पदाची कुठलीही अपेक्षा नाही, लालसा नाही। आणि आम्हाला अतिशय आनंद आहे। आज खरं म्हणजे त्यांचा प्रवेश झालाय, अमर राजूरकरजींचा प्रवेश झालाय, पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे आयोजित करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।